नमस्ते आणि या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का, की आपण साधे पार्ट्स वापरून कॉम्प्लेक्स लॉजिक सिस्टम निर्माण करू शकतो. NAND गेटचा एक अत्यावश्यक भाग म्हणजे ती नॉट अँड कार्य करतो. जेव्हा तुम्हाला हे समजेल, की कशाप्रकारे NAND पासून बेसिक गेट्स बनवावे, तुम्हाला कळेल, की आपण कोणतीही डिजिटल लॉजिक कॉम्प्लेक्सिटी बांधू शकतो. चला आपण पाहूया ते कसे आहे. उद्दिष्टे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही पुढीलमध्ये सक्षम व्हाल: नॅन्ड गेट वापरून अँड, ऑर आणि नॉट गेट्सची बांधणी करणे, स्विचेस आणि LED वापरून अँड, ऑर आणि नॉट गेट्सचे ट्रुथ टेबल्स प्राप्त करणे आणि पडताळणे. चला आपण नॅन्ड गेट संकल्पनेची उजळणी करूया. तुम्ही अगोदरच शिकला आहात की नॅन्ड गेट हे एक प्रकारचे युनिव्हर्सल लॉजिक गेट आहे, जे कोणत्याही प्रकारचे लॉजिकल एक्सप्रेशन किंवा कोणत्याही इतर प्रकारचे लॉजिक गेट प्राप्त करण्यासाठी वापरले जाऊ शकते. हे दोन बेसिक गेट्सचे कॉम्बिनेशन आहे, ज्यांची नावे आहेत अँड गेट आणि नॉट गेट. नॅन्ड गेट म्हणजे लॉजिक गेटचा एक प्रकार आहे, ज्याचे आउटपुट लो लॉजिक 0 असते जेव्हा त्याचे सर्व इनपुट्स उच्च असतात, आणि त्याचे आउटपुट हाय लॉजिक 1 असते जेव्हा त्याच्या इनपुट्सपैकी कोणतेही लो लॉजिक 0 असते. त्यामुळे नॅन्ड गेटचे ऑपरेशन अँड गेटच्या विरुद्ध असते. यासाठी तुम्हाला खालील साधने किंवा उपकरणे लागतील, जसे रेग्युलेट केलेले DC पॉवर सप्लाय 0 to 30 व्होल्ट्स 3 अँपिअर एक संख्या, डिजिटल मल्टीमीटर प्रोबसह एक संख्या, वायर स्ट्रिपर एक संख्या, नोज प्लायर एक संख्या. तसेच तुम्हाला खालील सामग्री किंवा कॉम्पोनंट्स देखील आवश्यक असतील, जसे ब्रेडबोर्ड एक संख्या, IC 7400 एक संख्या, मिनिएचर टॉगल स्विचेस 2 संख्या, हुकअप वायर आवश्यकतेनुसार, रेझिस्टर 330 ओहम 1/4 वॉट CR25 एक संख्या, LED 5 मिलीमीटर एक संख्या. आता आपण नॅन्ड गेट IC 7400 वापरून अँड गेटची बांधणी आणि टेस्टिंग आणि त्याच्या ट्रुथ टेबलची पडताळणी करण्याच्या प्रक्रियेत पुढे जाऊया. प्रक्रिया थेट प्रत्यक्ष करण्यास पुढे जाण्यापूर्वी आपण लॉजिकल सर्किटची पाहणी करू. प्रथम दोन इनपुट्स A आणि B नॅन्ड गेटला कनेक्ट करा. त्यातील पहिल्या नॅन्ड गेटचे आउटपुट घ्या आणि ते सेकंड नॅन्ड गेटच्या इनपुटशीच कनेक्ट करा. आता दुसऱ्या नॅन्ड गेटचे आउटपुट हे इनपुट A आणि B साठी अँड गेट म्हणून कार्य करेल. जसे की एक नॅन्ड गेटचे आउटपुट्स हे लो फक्त तेव्हाच देते जर दोन्ही इनपुट्स हाय असतील. दोन नॅन्ड गेट्सचे आउटपुट्स क्रमामध्ये कनेक्ट केल्याने हाय आउटपुटचा दुसऱ्या गेटला निष्कर्ष मिळेल. फक्त जर दोन्ही इनपुट्स A आणि B हाय असतील, हे तसेच लॉजिक देते जसे एका अँड गेट प्रमाणे. आता आपण प्रक्रिया पाहूया. सर्व आवश्यक कॉम्पोनंट्स गोळा करा, त्यांची तपासणी करा आणि मल्टीमीटर वापरून खात्री करा की रेझिस्टर आणि LED उत्तम चालू स्थितीत आहेत. यामध्ये 7400 IC, ब्रेडबोर्ड, पॉवर सप्लाय, टॉगल स्विचेस, रेझिस्टर्स आणि LED सामील आहे. तुम्हाला सर्व काही मिळाले की 14 पिन IC ब्रेडबोर्डवर घट्टपणे चढवा. तुम्ही ॲक्युरेसीसाठी सर्किट डायग्रामचा देखील संदर्भ घेऊ शकता. पॉवर सप्लायमधून लिंकिंग वायर्स ब्रेडबोर्डला कनेक्ट करा. नंतर ICची 14वी पिन +5 व्होल्ट्स पॉवर सप्लायला कनेक्ट करा. नंतर खात्री करा की पिन 7 ग्राउंडशी कनेक्टेड आहे. ही कनेक्शन सर्किट्सला आवश्यक पॉवर पुरवण्यासाठी आणि कॉमन रेफरन्स स्थापित करण्यासाठी महत्त्वाची आहेत. इनपुट्सकडे पुढे जाऊन टॉगल स्विचेसची दोन्ही टर्मिनल पॉवर सोर्स आणि ग्राउंडशी कनेक्ट करा. आणि स्विचेस S1 आणि S2 नॅन्ड गेटच्या दुसऱ्या पिनला कनेक्ट करा. आणि पिन क्रमांक 3चे आउटपुट त्याच ICच्या दोन्ही चौथ्या आणि 5व्या पिनशी कनेक्ट केले जाईल. आता आपण व्हिज्युअल इंडिकेटर सेट करूया. ICच्या आउटपुट पिन क्रमांक 6ला एक रेझिस्टर कनेक्ट करा. यामुळे LEDचा करंट मर्यादित होईल, ज्यामुळे तो जळून जाण्यापासून सुरक्षित राहील. नंतर LEDचा एनोड रेझिस्टरच्या फ्री एंडशी जोडा आणि कॅथोड ग्राउंडशी जोडा. यामुळे आपल्याला आपले अँड गेटच्या आउटपुटचे निष्कर्ष स्पष्टपणे पाहण्यास मदत होऊ शकेल. तुम्ही पॉवर चालू करण्यापूर्वी तुमचे असेंबल केलेले गेट सर्किट तपासून घ्या. हे कोणतेही शॉर्ट सर्किट किंवा चुकीचे कनेक्शन टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे, ज्यामुळे ICची हानी होऊ शकते किंवा सर्किटची फंक्शनॅलिटी प्रभावित होऊ शकते. सर्व काही तपासून झाल्यावर 5 व्होल्ट DC सप्लाय स्विच ऑन करा.
स्विचेस S1 आणि S2 ऑपरेट करून टेस्ट सुरू करा. हे तपासा की टॉगल स्विचेस S1 आणि S2 लो स्टेटमध्ये आहेत. हे कॉम्बिनेशन 00 सूचित करते. यासाठी आपण LEDची पडताळणी करूया, तो चमकत नाही. आता स्विचेस 01 कॉम्बिनेशनला टॉगल करा. LEDची पडताळणी करा, तो तरीही चमकत नाही. त्यामुळे आपल्याला कळले की जर इनपुटपैकी कोणतेही 0 असेल तर AND गेट आउटपुट 0 निर्माण करते. आता स्विचेस 10 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आउटपुट स्टेटमध्ये काही बदल झाला नाही. LED चमकत नाही. आता शेवटी स्विचेस 11 कॉम्बिनेशनला टॉगल करा. तुम्ही आता निरीक्षण करू शकता की आउटपुटला LED चमकत आहे. पुढची प्रक्रिया आहे NAND गेट IC 7400 वापरून OR गेटची बांधणी आणि टेस्टिंग आणि त्याच्या ट्रुथ टेबलसह पडताळणी करणे. प्रक्रिया थेट प्रत्यक्ष करण्यापूर्वी आपण लॉजिकल सर्किटची पाहणी करूया. प्रथम इनपुट A एका NAND गेटला कनेक्ट करा. इनपुट B एका स्वतंत्र NAND गेटला कनेक्ट करा. त्या दोन NAND गेटची आउटपुट्स तिसऱ्या NAND गेटच्या इनपुटशी कनेक्ट करा. तिसऱ्या NAND गेटचे आउटपुट OR गेट म्हणून कार्य करेल. इनपुट्स A आणि B प्रथम स्वतंत्र NAND गेटला फीड केली जातात, जे सिग्नल्स इन्व्हर्ट करतात. त्यानंतर इन्व्हर्ट केलेले सिग्नल्स नॅन्डिंग करून तिसऱ्या गेटमध्ये NANDचा प्रवाह 2 वेळा इनपुट इन्व्हर्ट करण्याचे काम करतो, ज्यामध्ये OR लॉजिकल फंक्शनची पुनर्रचना केली जाते. सर्व आवश्यक कॉम्पोनंट्स गोळा करा, त्यांची तपासणी करा आणि मल्टीमीटर वापरून खात्री करा की रेझिस्टर आणि LED उत्तम चालू स्थितीत आहेत. यामध्ये 7400 IC, ब्रेडबोर्ड, पॉवर सप्लाय, टॉगल स्विचेस, रेझिस्टर्स आणि LED सामील आहे. तुम्हाला सर्व काही मिळाले की 14 पिन IC ब्रेडबोर्डवर घट्टपणे चढवा. संदर्भासाठी सर्किट डायग्राम वापरा. पॉवर सप्लायमधून लिंकिंग वायर्स ब्रेडबोर्डला कनेक्ट करा. नंतर IC 14वी पिन 5 व्होल्ट्स पॉवर सप्लायला कनेक्ट करा. हे आपले VCC आहे, ICचे लाईफ ब्लड. त्यानंतर खात्री करा की पिन 7 ग्राउंडशी कनेक्ट केलेली आहे. ही कनेक्शन सर्किटला आवश्यक पॉवर पुरवण्यासाठी आणि कॉमन रेफरन्स स्थापित करण्यासाठी महत्त्वाची. इनपुट्सकडे पुढे जाऊन टॉगल स्विचेस पॉवरला कनेक्ट करा. आणि स्विचेस S1 NAND गेटच्या पहिल्या आणि दुसऱ्या पिन्सना. आणि S2 चौथ्या आणि पाचव्या पिनना कनेक्ट करा. पिन क्रमांक 3 आणि 6 मधून प्राप्त केलेले आउटपुट ICच्या 10व्या आणि 9व्या पिनला इनपुट म्हणून फीड केले जाईल. आणि आउटपुट पिन क्रमांक 8 मधून प्राप्त केले जाईल. ICच्या आउटपुट पिन क्रमांक 8ला एक रेझिस्टर कनेक्ट करा. तसेच LED देखील जोडा. सर्व काही तपासून झाल्यावर 5 व्होल्ट DC सप्लाय स्विच ऑन करा. स्विचेस S1 आणि S2 ऑपरेट करून टेस्ट सुरू करा. हे तपासा की टॉगल स्विचेस S1 आणि S2 लो स्टेटमध्ये आहेत. हे कॉम्बिनेशन 00 सूचित करते. या 00 साठी आपण LEDची पडताळणी करूया. तो चमकत नाही. आता स्विचेस 01 कॉम्बिनेशनला टॉगल करा. LEDची पडताळणी करा. तुम्ही निरीक्षण करू शकता की आउटपुटला LED चमकत आहे. त्यामुळे आपल्याला कळले की जर इनपुटपैकी कोणतेही एक किंवा दोन्ही 1 असतील तर OR गेट आउटपुट 1 निर्माण करते. आता स्विचेस 10 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आउटपुट स्टेटमध्ये काही बदल झाला नाही. LED चमकत आहे. आता शेवटी स्विचेस 11 कॉम्बिनेशनला टॉगल करा. आउटपुट स्टेटमध्ये तरीही काही बदल झाला नाही. LED चमकत आहे. अखेरीस आपण NAND गेट IC 7400 वापरून NOT गेटची बांधणी आणि टेस्टिंग आणि त्याच्या ट्रुथ टेबलसह पडताळणी पाहूया. आपण लॉजिकल सर्किट पाहूया. इनपुट A NAND गेटला थेट कनेक्ट करा. जसे की NAND गेट इनपुट इन्व्हर्ट करते. इनपुट NAND गेटला थेट कनेक्ट केल्यामुळे लॉजिकल नॉट फंक्शन प्राप्त होते.
आता प्रक्रिया पाहूया. सर्व आवश्यक कॉम्पोनंट्स गोळा करा, त्यांची तपासणी करा आणि मल्टीमीटर वापरून खात्री करा की रेझिस्टर आणि LED उत्तम चालू स्थितीत आहेत. सर्व काही तयार झाले की 14 पिन IC ब्रेडबोर्डवर घट्टपणे चढवा. पॉवर सप्लायमधून लिंकिंग वायर्स ब्रेडबोर्डला कनेक्ट करा. नंतर ICची 14वी पिन +5 व्होल्ट्स पॉवर सप्लायला कनेक्ट करा. नंतर खात्री करा की पिन 7 ग्राउंडशी कनेक्टेड आहे. ही कनेक्शन सर्किटला आवश्यक पॉवर पुरवण्यासाठी आणि कॉमन रेफरन्स स्थापित करण्यासाठी महत्त्वाची आहे. इनपुट्सकडे पुढे जाऊन टॉगल स्विचेसची दोन्ही टर्मिनल्स पॉवर सोर्स आणि ग्राउंडशी कनेक्ट करा आणि स्विच S1 इनपुट A म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या पिनला कनेक्ट करा. आउटपुट 7400 ICच्या तिसऱ्या पिनमधून घेतले जाईल. IC आउटपुट एका LEDला रेझिस्टरसह कनेक्ट करण्याचे विसरू नका. सर्व काही तपासून झाले. 5 व्होल्ट DC सप्लाय स्विच ऑन करा. स्विच S1 ऑपरेट करून टेस्ट सुरू करा. चेक करा की टॉगल स्विच S1 लो स्टेटमध्ये आहे, याचा अर्थ 0 आउटपुट 1 मध्ये बदलते, याचा अर्थ LED चमकत आहे. जर टॉगल स्विच S1 हाय स्टेटमध्ये आहे, याचा अर्थ 1 आउटपुट 0 मध्ये बदलते, याचा अर्थ LED चमकत नाही. येथे आपण या सत्राच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सत्रामध्ये आपण शिकलो की नॅन्ड गेट IC वापरून अँड ऑर आणि नॉट गेटची बांधणी कशी करणे आणि नॅन्ड गेट्स वापरून अँड ऑर आणि नॉट गेट्स प्राप्त करणे आणि त्यांच्या ट्रुथ टेबल्स सह पडताळणी करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. पुढील सत्रामध्ये लवकरच भेटूया.